मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? पाहायला गेलं ना तर उत्तम उदाहरण मी आपल्या सेना महाराजांचं सांगते की ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं, आणि भगवंत विठेवरून खाली उडी मारली आणि सेना महाराजांच्या घरी आला आणि सेना महाराजांच्या खुंटीला काय अडकवलेली? दुपटी होती, दुपटी. आणि ती दुपटी काकेला अडकवली गुडघ्यापर्यंत. महाराज भगवंतानं माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं धोतर घातलंय, हातामध्ये काठी घेतली, अंगावरती चिंदी अडकवली आणि माझा जगाचा मायबाप निघालाय. कुठं? त्या राजाच्या सेवे करता निघाला माझा मायबाप. राजा माफ करा राजा, अहो मला यायला उशीर झाला राजा, उशीर झाला म्हणून मला अशी सजा देऊ नका राजा. कोण म्हणतोय? माझा जगाचा मायबाप म्हणतोय, ढसा ढसा रडतोय त्या सेनासाठी. मालक माफ करा, ही चुकी परत होणार नाही मालक. राजानं माफ केलं. राजा म्हटला सेना चल हजामत कर. जगाच्या बापानं हातामध्ये महाराज घेतली, हातामध्ये वाटी घेतली माझ्या जगाच्या माई बापानं, आणि माझ्या जगाच्या माई बापानं सेना महाराजांसाठी हजामत करावी. अरे एवढी सेवा करा की साक्षात भगवंतानं आपल्यासाठी धावून यावं. दाढी करायला लागला माझा मायबाप. पण महाराज विशेष असं बघा, त्या वाटीतल्या पाण्याकडे पाहिलं ना त्या राजानं, की त्या वाटीतल्या पाण्यामध्ये भगवंताचं चतुर्भुज रूप त्याला दिसायचं. राजा डचकला. राजानं मागं पाहिलं, सेना आहे. वाटीत पाहिलं, देव आहे. राजा घाबरला, कारण तैसे नवल झाले परी, वाटी माझे दिसे हरी. चला पटपट, चला महिला मंडळ पुढं या, पुढं पुढे या, अजून या पुढं, चला पटपट पुढं. विठ्ठल विठ्ठल उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय मानू मी पामर. जड जीवा उद्धार केला, मार्ग सुपंत दाखविला, केवढा केला उपकार, काय मानू मी पामर. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, होता काही दिसेना, केवढा केला उपकार, काय मानू मी पामर. पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया मायरीशी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मनि प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय रंगा
विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अच्छा चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत शिरोमणी ज्यांची आज पुण्यतिथी आहे असे असणारे संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या मार्फत संत सेना महाराज भगवान परमात्म्यानं आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायानं आमच्यावरती केवढे उपकार केले, भगवान परमात्म्याचे आणि संतांचे आम्हावर केवढे उपकार आहेत याचं वर्णन करणारा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत होऊन गेले। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानोबराय, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरोबा काका, संत सेना महाराज असे अनेक संत मंडळी या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये होऊन गेली। आणि हे संत म्हणजे साधे सुधे संत नाहीत। या संतांनी जे अभंग लिहिले, या संतांनी आपले भाव जे मांडले,
या संतांच्या अभंगवाणीला आणि संतांच्या विचारांना सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, नदीची सुचितता आणि मातेची वात्सल्यता लाभली असे असणारे सगळे संत श्रेष्ठ या मंडळींनी आपलं आयुष्य परमार्थात अर्पण केलं. या मंडळींनी एकच मार्ग सांगितला की भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर या परमार्थाच्या मार्गावरती चाला. म्हणून प्रत्येक माणसाच्या घरात परमार्थ रुसावा, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भगवंत बसावा, प्रत्येक समाजातील, प्रत्येक धर्मातील लोकांच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान व्हावा, त्यांच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडावं, हाच शुद्ध हेतू मनात घेऊन प्रत्येक साधू संतांनी काम केलं. त्यामधले एक संत जे आपल्या नाभिक समाजामध्ये जन्माला आले त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ सेना महाराज. अभंग 4 चरणाचा आहे. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त चाललेला हा सोहळा आहे. आपल्या संत सेना महाराज सेवा ट्रस्ट या ट्रस्ट तर्फे हे एवढं सुंदर नियोजन आणि आयोजन करण्यात आलं. तसं पाहायला गेलं तर आपल्या गावचा परिचय लहानपणापासूनचा आहे. ही सगळी माझी सगळी जवळची नातेवाईक आहेत, जवळची सगळी मंडळी आहेत आणि यांच्या पुढे मी काहीतरी बोलावं. सगळ्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. ज्यावेळी आपला कार्यक्रम मारुतीच्या मंदिरात चालायचा, बरोबर आहे ना काका, तेव्हापासून माझी कीर्तन सेवा असायची. आणि एक अभिमान असतो माणसाला. एक सांगू का, प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आले, प्रत्येक जातीमध्ये संत आहेत आणि प्रत्येक संताला आपल्या जातीचा अभिमान आहे. प्रत्येक माणसाला आपल्या जातीचा अभिमान असावा. तसं पाहायला गेलं ना तर हा आपला सोहळा अनेक वर्षापासून होतोय, पण ही माझी मंडळी, ही आपली नातेवाईक, ही आपली माणसं मला कधी विसरत नाहीत. कारण बघायला गेलो ना तर अनेक समाज असे आहेत की काही समाजामध्ये आपल्या समाजाचा माणूस मोठा झाला की काही लोकांना बघवत नाही. अशी बरेच मंडळी आहेत की आपल्या समाजातला माणूस प्रगती करत असेल, त्याचं नाव लौकिक होत असेल तर त्याला पाय ओढून खाली खेचणारी माणसं आहेत. पण मला अभिमान याचा वाटतो की महाराज अनेक मोठमोठी कीर्तनकार बोलवू शकले असते, पण आपल्या जातीचा आणि आपल्या समाजाचा आणि आपल्या लेकीचं नाव मोठं व्हावं हा शुद्ध हेतू आपल्या समाजाचा. अरे आपली माणसं घरात असताना दुसरीकडे शोधाय जायचं कशाला? म्हणून इथं मी कीर्तनकार म्हणून करणार नाही. मीच तुमच्या सगळ्यांची लेक आहे, मी तुमच्या सगळ्यांचीच घरची मुलगी आहे. आणि एखादं लेकरू बोबडं बोलतंय, ते बोबडं का बोलना, पण त्याचं कौतुक कुणाला असतं? वडगावकर, कुणाला असतं? अहो माझं लेकरू चोचरं का बोलना, बोबडं बोलना, पण ते बोलतंय आणि त्याचं कौतुक माय बापाला असतं. तसं मी इथं बोबडं का बोलना, पण मला माहित आहे माझं बोल तुम्ही शुद्ध अंतकरणानं तुमच्या पोटात घ्यायचा, ही जाणीव आहे. म्हणून साक्षात भगवंत आपल्या पाठीशी उभा आहे. या सुंदर सभागृहामध्ये आपल्या संत सावता महाराजांचा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. कारण भगवान परमात्मा सांगतोय तुम्ही शुद्ध हेतूने माझ्याकडे आलाय ना, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय ना. कीर्तनाला आलेली सगळी मंडळी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. मी कीर्तनामध्ये गोष्ट कायम सांगत असते की कीर्तनामध्ये यायला सुद्धा काय लागतं? भाग्य लागतं. अनेक मंडळी मोठमोठ्या क्षेत्रामध्ये पोहोचलेली आहेत, अनेक उच्च जागेवरती आहेत, पण महाराज
परमार्थ करता त्यांना वेळ मिळत नाही. इथं शांत चित्तेने 2 तास गाभाऱ्यात बसून कीर्तन ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभत नाही. आवाज येतोय ना? पण ऐका, या भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये आपण आपल्या पायानं चालत आलोय का कुणी तुम्हाला धरून इथं आणून बसवलंय? कसं आलाय तुम्ही? स्वतःच आला ना का कुणी जबरदस्ती केली? बसा, नाही नाही बसा, असं अजिबात नाही. तर याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही इथं कीर्तनाला यावं ही तुमची इच्छा नाही, तुम्ही इथं कीर्तनाला बसावं ही त्याची इच्छा आहे. तुम्ही इथं कीर्तनाला यावं हे तुमचं केलेलं त्यानं सिलेक्शन आहे. इथं आमच्या स्वप्नील महाराजांनी सुंदर मृदंग वाजवावा आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकावं हे त्यांचं स्वतः पांडुरंगानं केलेलं काय सिलेक्शन आहे. इथं आमच्या अमोल महाराजांनी, आमच्या वैभव महाराजांनी संगीत अलंकार आहेत. आमचे हे दादा, नाव काय दादा? सोमनाथ महाराज. या तिघांनी इथं गायन करावं. या तिघांचं भगवंतानं स्वतः निवडलंय की तुम्ही इथं कीर्तन साथ द्यायची आणि इथं मी कीर्तन करावं. हे मी महाराज माझ्या मनानं आले, माझं कीर्तन इथं व्हावं हे माझं याच्यासाठी केलेलं त्यांनी सिलेक्शन आहे. यहां आना तो सब चाहते हैं, यहां आना तो सब चाहते हैं. वाक्य नीट ऐका बरं का. इथं यायची तर इच्छा सगळ्यांची आहे. यहां आना तो सब चाहते हैं, लेकिन यहां सिर्फ वही आते हैं जिसे खुद मेरे पांडुरंग बुलाते हैं, जिसे खुद मेरे पांडुरंग बुलाते हैं. अरे आम्ही इथं आलोय ना, त्या माझ्या पांडुरंगानं मला इथं बोलवलंय. आम्ही इथं आलोय ना, माझ्या संत सेना महाराजांनी इथं बोलवलंय. आम्ही इथं आलोय ना, माझ्या सावता महाराजांनी इथं आम्हाला बोलवलंय, म्हणून आम्ही इथं आलोय. भगवंत तुम्हाला सांगतोय, देवाच्या ठिकाणी तुम्ही दुःख घेऊन या, देवाच्या ठिकाणी तुम्ही चिंता घेऊन या, देवाच्या ठिकाणी तुम्ही अनेक विचार घेऊन या, पण हिथं पाऊल टाकला की त्या विचारांना कुठं ठेवा? वडगावकर कुठं ठेवायचंय? कारण भगवंताच्या ठिकाणी चिंतेला, विचाराला आणि दुःखाला थारा नाही. भगवंत स्वतः तुम्हाला सांगतोय की एकदा फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा, एकदा फक्त तुम्ही मला तुमच्या सुखात आठवा, कारण दुःखात तर आठवणारे भरपूर आहेत. दादा, दुःख आलं की आम्हाला ते आठवतच हो, दुःखात आठवणारे भरपूर आहेत. पण भगवंत तुम्हाला सांगतोय, तुझ्या आनंदाच्या क्षणी मला आठव, ज्यावेळी तू नामस्मरण करतोय त्यावेळी मला आठव, ज्यावेळी तुझ्याकडून सत्कार्य घडतंय तेव्हा तुम्हाला आठव. वडगावकरांना सुद्धा स्वतः देव सांगतोय, वडगावकर तुम्ही आता या कीर्तनाच्या ठिकाणी एक पाऊल टाकून माझ्याकडे आलाय ना, भगवंत स्वतः सांगतोय की तुम्ही आता एक पाऊल टाकून माझ्याकडे आलाय, पण ज्यावेळी तुमच्याकडे दुःख येईल ना, तुमच्याकडे 1000 पाऊलं टाकून मी तुमच्याकडे येईल आणि दुःखाचं निवारण करेल. स्वतः भगवंत सांगतोय. तुम्ही म्हणसाल महाराज कसं भगवंत सांगतोय, त्याला काय प्रमाण आहे का? अरे ज्या आरती इथं कीर्तन आहे ना, आणि जेथे कीर्तनाची शोभा तेथे पांडुरंग उभा. जिथं कीर्तन आहे, जिथं नामस्मरण आहे, तिथं साक्षात दुसरं तिसरं कोण नाही. कोण उभा आहे? पांडुरंग उभा आहे. आणि जिथं महाराज कीर्तन होतंय ना, त्याला सुद्धा भाग्यच असावं लागतं. भाग्यवंत घरी Bye bye.
भाग्य लागतं आपल्याकडून भजन पूजन देवाचं नामस्मरण आणि चिंतन व्हायला. म्हणून आपण भाग्यवान आहे की आपल्याकडून हे कार्य घडतंय. म्हणून आपल्या संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आता मी एकाचं नाव घेत बसणार नाही कारण बरेच मंडळी आहेत, एकाचं नाव घेतलं की एकाचं राहू शकतं आणि कुणाला नाराज करण्याचा माझा हेतू नाही. सगळी कार्यकारी मंडळी आहेत जी गेले कित्येक दिवस झालं आपलं हे कार्य सफल व्हावं, आपला पुण्यतिथीचा सोहळा उत्साहात पार पडावा याच्या करता महाराज रात्रंदिवस झटणारी लोक आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या चरणावर माझं नतमस्तक ठेवते आणि आपल्या अभंगाकडे वळूया. जर पाहिला गेलं तर इतिहास आपल्याला सांगतोय की जगामध्ये असा कोणताही समाज नाही, एकही समाज असा नाही की त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाहीत. आणि या जगाच्या पाठीवर एकही संत असे नाहीत की ते कोणत्या समाजाचे नाहीत. कोणताही समाज घ्या, पण याचा अर्थ असा नाही की समाज समाज करून आम्ही जातीवाद करायचा. संत कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नाहीत. संत निश्चित जाती जन्माला आले, त्या समाजात जन्माला आले, पण संतांना निश्चित अशी जाती नव्हती. संत सांगतात जात जरी आम्ही मानत नसलो तरी प्रत्येक समाजामध्ये जन्माला आलेल्या माणसाला आपल्या जातीचा आणि आपल्या समाजाचा स्वाभिमान असतोच. बघा ना, प्रत्येक समाज घ्या, पाहायला गेलं तर नरहरी सोनार, नरहरी महाराज कोणत्या जातीचे होते हो? कोणत्या? सोनाराच्या. नरहरी महाराज सोनाराच्या जातीतले आहेत. रोहिदास महाराज चांभार जातीतले आहेत. पाहायला गेलं तर नामदेव महाराज कोणते? शिंपी. आमची शिंपी याची जाती उपमा जातीची विचारू नका. जात शिंप्याची आहे पण जातीची उपमा आम्ही सांगू शकत नाही. पाहायला गेलं तर आपले संत शिरोमणी सावता महाराज कोणत्या जातीतले? आमुची माळियाची जाती, आमुची माळियाची जाती,
संत सावता महाराज सुद्धा सांगतात की आमची माळी याची जाती. हे जाऊ द्या बाजूला. आता तुम्ही म्हणसाल महाराज अजून कोणते संत आहेत? तुकाराम महाराज सुद्धा सांगतात बरे झाले तेव्हा जन्मलो कुणबी, नाहीतर या दंबे मेलो असतो. प्रमाण आहे महाराजांचं. बरं झालं कुणबी समाजामध्ये जन्माला आलो, नाहीतर अवघड झालं असतं. आणि आज ज्यांचा अभंग कीर्तनाला घेतलाय, ज्यांची पुण्यतिथी आहे, त्यांची कोणती जाती आहे? आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक. इथं सुद्धा सेना महाराजांनी शब्द आणलाय का नाही? आम्ही वारिक हा शब्द आणलाय. म्हणून प्रत्येक समाजाला, प्रत्येक संतांना आपली जात प्रिय होती. प्रत्येक संतांना आपल्या जातीचा स्वाभिमान होता. म्हणून संत सेना महाराज सुद्धा जन्माला आले, पण भगवंताचं नामस्मरण निरंतर घडावं हाच त्याच्या मागचा हेतू होता. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन. पण ते सुद्धा साधू संतांनी मार्गाने दाखवलेल्या मार्गावरती चाला. आज बघायला गेलं ना तर प्रत्येक माणूस हा व्यसनानं त्रस्त झालेला आहे. व्यसन हे शारीरिकच असू शकतं असं नाही. व्यसन फक्त दारू पिण्याचं, व्यसन फक्त बिडी ओढण्याचं, व्यसन फक्त जुगार मटका खेळण्याचं एवढंच तात्पुरतं मर्यादित नाही. तुम्हा आम्हाला पण महाराज सगळ्यांना व्यसन लागलंय. कशाचं? अय वडगावकर सांगताय का जाऊ घरी? कशाचं व्यसन लागलंय? अरे आपल्या सगळ्यांना. काय जण खालनं म्हणतात महाराज मोबाईलचं व्यसन लागले. त्यानं तर महाराज कामच सुचना माणसाला. काय मोबाईल आता विषय काढले म्हणून सांगते. येडी झाली माणसं, येडी. अहो बाहेर मोबाईल वापरू द्या. काय जण संडासात पण मोबाईल घेऊन जाते. एक जण बिचारू जाताना सरळ गेलो, पण येताना आकडूनच बाहेर आलो. एवढे मोठे डॉक्टर बोलवले, सगळे वैद्य बोलवले, पण हे काय सरळ होईना. करायचं काय? एक जण शहाणा जरा मध्ये आला, ती पण धोंड्याच्या महिन्यात जन्मलेला, जरा चाबराच होता. इथं नाही ना कोण. तर ते आला, म्हणला बाजूला व्हा मी बघतो. ह्यानं बघितलं तर हे महाराज असं वाकलेलं. आता वाकलेलं म्हणल्यावर त्याने एकाच झटक्यात त्याला सरळ केलं. माणसं म्हणली कसे काय नाही म्हणले, ह्याने मोबाईलच्या नादात पॅन्टीचं बटन शर्टाला लावलेलं म्हणून ते अडकलेलं. अहो काय मोबाईलच्या नादात माणसं करतील. एक जण तर असंच महाराज मोबाईल बघत होतं. मोबाईल कामावरून आलं आणि मोबाईल बघायच्या नादात त्याच्या घरी जायचं सोडून शेजारच्याच घरी गेलं. आता घरी गेल्यावर बायकोला पण वाटलं आपला नवरा आलाय. ती पण मोबाईल बघत होती. तिला माहित नाही शेजारचं आहे. तिनं पण मोबाईलच्या नादात पाणी आणून दिलं, डोसा. आता हे बसलं तिथं, पण तिचा नवरा तर शहाणा पाहिजे का नाही? तिचा नवरा सुद्धा आला, तो आला ती सुद्धा काय बघत होता? मोबाईल. आणि हे महाराज त्याची बायकून ते बसलेलं दिसलं, ते त्यांनाच म्हणतंय सॉरी नॉक नंबर, हे दुसरं घर आहे. मोबाईलच्या नादात स्वतःची घर पण, म्हणजे अवघड झालं सगळं. म्हणजे व्यसन प्रत्येक
प्रत्येकाला आहे. पण ह्या व्यसनापेक्षा पण अति वाईट व्यसन ते म्हणजे संसाराचे. कशाचे? संसाराचं व्यसन सगळ्यांना लागलंय आणि ही जन्मोजन्माची सवय माणसाची लगेच जाईल का? जाईल? अहो, एक दिवसाचं माणसाचं व्यसन सुटत नाही. दिवसभराची जर माणसाची सवय असेल ना तर ती रात्री माणसाला झोपू देत नाही. एका ठिकाणी आम्ही असंच गेलो, कीर्तन झालं आणि एक जण माझ्या शेजारी झोपलेलं अचानकच उठलं, जोरात कंबारट्यात लात मारली. मी म्हणलं झालं काय? जोरात लात मारली, कंबारट कामात गेलं. मी त्याला जाग केलं, दादा लात का मारता? ती मला म्हणते, महाराज मी लात नाही मारली, मी गाडीला किक मारली. मी म्हणलं बरं लवकर जाग केलं, नाहीतर किक जाऊ द्या, एक राऊंडच मारून आणला असता. काय महाराज, सवय सांगते मी, सवय, व्यसन. एकाला तर अशी सवय होती, आम्ही नगर साईडला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर आम्ही कुठं थांबत नाही, पण गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला थांबावं लागलं. तर एक बिचारी माऊली घरी होती. ती म्हणली, महाराज थकून तुम्ही आलाय, असं करा वरच्या रूम मध्ये जाऊन निवांत झोपा. मी पायऱ्या चढून वर गेले तर तिथं आधीच एक माणूस झोपला होता आणि ती झोपलेलं दिसलं. मी पायऱ्या चढून वर गेले, बेडवर पडणार तेवढ्यात ही मोठ्यानं वरडलं, उतर उतर म्हणतोय ना, खाली उतर. म्हणलं ह्याला झालं तरी काय, खाली उतर. मी बेड वरून खाली उतरले. म्हणलं आता आपलं काय खरं, खाली उतर खाली उतर. 2-3 पायऱ्या उतरून खाली गेली, परत ही वरडलं, वर चढ. वडगावकर ऐकताय ना, वर चढ चढ वर. परत 2-4 पायऱ्या चढून वर, परत ही वरडलं, खाली उतर उतर खाली. मी पळतच खाली आली. महाराज नको झोपायला. ती माऊली म्हणली, महाराज काय झालं, कुठं निघाला? म्हणलं मला काय इथं झोपायचं काय, ती माणूस झोपलाय, खाली उतर वर चढ खाली उतर, झोपायचं नाही म्हणलं. ती म्हणली, महाराज तो वय, अहो तो तर माझा नवरा आहे. नवरा आहे मग असं का बोलतोय, खाली उतर वर चढ खाली उतर? म्हणली, अहो महाराज ती त्यांची सवय आहे. कसली सवय? नाही म्हणली, ती कंडक्टर आहे आणि त्याला आपली सवय आहे सारखं उतर चढ चढ उतर. म्हणजे विचार करा, दिवसभराची लागलेली सवय आपल्याला झोपल्यावर सुद्धा आठवते, ती आपल्याला शांत झोपू देत नाही. मग ही तर आपल्याला सवय आयुष्यभराची लागली आहे, ती जगू दिल का? दिल जगू? अहो संसार कसा आहे, संसार काय साधा सुद्धा नाही. संसार संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसाराच्या बाजारात सगळा व्यवहार दुःखाचा आहे. वडगावकर, दुःखाच्या बाजारात सुख मिळेल का? मिळेल सुख? अहो आपलं झालंय काय? मला सांगा, महिला मंडळ, आपल्याला जर चहा करायचा असेल, चहा, तर त्याच्यात किती मीठ टाकावं लागल? जागे आहात ना? ऐ बचत गट, चहा करायचे तर किती मीठ टाकावं लागल? चुकलं काय?
नाही चुकलंच. किती चटणी टाकावी लागल? किती चटणी? आवाज येऊ द्या. काय टाकावं लागल? आवाज. चहा जर गोड करायचा असेल, वाक्य नीट ऐका बरं का, सुंदर वाक्य आहे. चहा जर गोड करायचा असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही, आणि जीवन जर सुखी बनवायचं असेल तर त्या भगवंताशिवाय पर्याय नाही. जीवनामध्ये सुख कमवायचंय, समाधान मिळवायचंय तर शरण कुणाला जा? त्या भगवंताला जा. आणि देव दुसरं काय घेत नाही. देवाला फक्त प्रेमानं माझं म्हणा. कसं? प्रेमानं शरण जा देवाला. देवाला शरण गेला ना तर साक्षात संत सांगतात की ज्यावेळी तुम्ही भगवंताची सेवा करता, ज्यावेळी तुम्ही संतांची सेवा करताना, त्यावेळी महाराज साक्षात देव आपली सेवा करायला तयार असतो बरं का. साक्षात देवानं त्याची सेवा करावी. इतकं माणसाचं जीवन सुखी असावं, समाधानी असावं, आनंदाचं असावं. पाहायला गेलं ना तर उत्तम उदाहरण मी आपल्या सेना महाराजांचं सांगते की ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं, ज्या माणसानं आयुष्यभर आपलं जीवन संतांच्या सेवेत व्यथित केलं, त्या माणसाला जीवनामध्ये भगवंतानं काहीच कमी पडू दिलं नाही. संत सेना महाराजांचं नातं, संत सेना महाराज भगवंताला शरण जायला का सांगतात? संत सेना महाराज विश्व माऊली ज्ञानोबा यांना शरण जायला का सांगतात? तर त्याच्या पाठीमाग संत सेना महाराजांचा आणि विश्व माऊली ज्ञानोबा यांचा नाते संबंध आहे. माहितीये का कुणाला? नाते संबंध असा आहे की ज्यावेळी संत सेना महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी, संत सेना महाराज असताना महाराष्ट्राचेच, मूळ असताना महाराष्ट्राचेच, पण पोटासाठी, पोट भरण्यासाठी त्यांना कुठं जावं लागलं? मध्य प्रदेशात बांधवगड या ठिकाणी संत सेना महाराजांचा परिवार गेले 6-7 पिढ्या राहू लागला. आणि संत सेना महाराजांनी त्यांच्या आधी संत सेना महाराजांच्या वडिलांचं नाव आहे देवीदास. संत सेना महाराजांच्या वडिलांचं नाव देवीदास, आईचं नाव प्रेमरूप आणि पत्नीचं नाव सुंदराबाई, सुंदरा. असा सुंदर असा परिवार. पण देवीदास महाराजांची परिस्थिती पहिल्यापासून काही चांगली नव्हती, हालाकीचीच होती. पण देवीदास महाराजांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं, आपला अभ्यास पूर्ण करायचा ठरवलं, आणि त्याच्याकरता देवीदास महाराज काशीला आले. आणि काशीला जर पाहायला गेलं ना तर देवीदास महाराजांचे गुरु आणि विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबा यांचे वडील विठ्ठलपंत आणि देवीदास म्हणजे सेना महाराजांचे वडील, हे दोघ जण असताना गुरुभाव आहेत बरं का, गुरुबंधू आहेत. कारण हे दोघ जण ज्यांच्याकडे शिकायला होते ते महाराज दोघ जण एकाच गुरुकडे शिकायला होते. त्यांचं नाव आहे हरिदास नंदस्वामी, बरोबर. आणि शिकायला असताना त्यांच्या गुरूंचं एकच सांगणं होतं दोघांना, नीट ऐका बरं का. सेना महाराजांच्या वडिलांचा आणि ज्ञानोबा यांचा नाते संबंध काय? हे दोघे जण काय? गुरु बंधू आहेत. आणि हे दोघ जण एकाच ठिकाणी शिकत होते. त्यांच्या गुरूंचं कायम त्यांना सांगणं असायचं, अरे हे वेद, हे ब्रह्माचं झाड, हे काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही, याला बाजूला ठेवा. आणि खरंच जर भगवंतासाठी तुम्हाला काय करायचं असेल ना तर एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जा, त्या पांडुरंगाच्या चरणावरती माता ठेवा. अरे जगातलं सगळं सुख एका बाजूला, जीवनामध्ये जर जन्माला येऊन
या उघड्या डोळ्यानं स्वर्ग बघायचा असेल ना तर फक्त एकदा माझ्या पंढरीला जा, जिवंत डोळ्याचा स्वर्ग आहे. अरे काय देते माझी पंढरी, त्या पंढरीमध्ये माझा विठेवरचा माझा बाप नांदतोय. अरे काय देते माझी पंढरी, ज्याला महाराज बाप नाही ना त्यानं विठ्ठलाकडे पाहावं, आणि ज्याला माई नाही ना त्यानं रुक्मिणीकडे पाहावं. अरे ज्याला घरदार नाही ना त्याचं घर म्हणजे पंढरी आहे, ज्याला सासर नाही ना त्याचं सासर म्हणजे पंढरी आहे. अरे ज्याला माहेर नाही ना त्याचं माहेर माझे सुंदर बर का. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझं माहेर कोणतं आहे? ती पंढरी माझं माहेर आहे. पंढरपूरचा विटेवरचा बाप म्हणजे माझा बाप आहे. ती आई आहे, वाट पाहते. गुरूंची शिकवण होती. देवीदास महाराज आणि विठ्ठल पंतांनी आपल्या गुरूंची शिकवण लक्षात ठेवली. गुरूंचं सांगणं होतं की संतांची सेवा हीच ईश्वर सेवा. तुम्ही संतांची सेवा केली ना तर साक्षात भगवंत तुमची स्वतः सेवा करण्याकरता तिथं तत्पर राहील. बघा, दोघांनीही गुरूंची शिकवण साठवली आणि कालांतरानं विठ्ठल पंत आळंदीला आले आणि तिथं गृहस्थी आश्रमामध्ये प्रवेश केला. इकडं देवीदास महाराज बांधवगडावर आले आणि बांधवगडावरती आपला पिढ्यानपिढी चालत आलेला व्यवसाय, पिढ्यानपिढी चालत आलेलं काम एका राजाच्या ठिकाणी, बिदरचा बादशाह त्याच्यात तिथं ते कामाला होते. कालांतरानं विठ्ठल पंतांना 4 मुलं झाली. इकडे देवीदास महाराजांनी सुद्धा भगवंताकडून प्रसाद मागून घेतला की भगवंता, अरे तुझ्या माझ्या मुलाच्या रूपामध्ये तूच माझ्या पोटी जन्माला ये. आणि देवीदास महाराजांच्या पोटी त्या दिवशी साक्षात भगवंतानं जन्म घ्यावा तसं संत सेना महाराजांचा जन्म झाला. आणि संत सेना महाराज लहानाचं मोठं होऊ लागले. घरामध्ये भगवंताची पिढ्यानपिढ्या सेवा, घरामध्ये आलेल्या संतांची सेवा ही नित्य नेमानं या सेना महाराजांच्या घरून घडत होती. सेना महाराजांचं पूर्ण नाव सेना देवीदास वैद्य, वैद्य आडनाव होतं. आणि त्या बिदरच्या बादशाच्या घरी त्यांची सेवा अखंड चालू होती. देवीदास महाराजांनी सेना महाराजांना जवळ बोलवून घेतलं. सेना, देवीदास महाराज थकले. देवीदास महाराजांनी हाक मारली, सेना इकडे ये. अरे माझे गुरुजी मला कायम सांगायचे
माझ्या गुरूंची मला कायम शिकवण होती सेना. एकदा तरी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जा, त्या पांडुरंगाला डोळे भरून पहा सेना. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुला सांगतोय सेना. अरे माझ्या सोबत माझा गुरु बंधू विठ्ठल पंत, तो विठ्ठल पंत आळंदीला राहतोय आणि त्याची 4 लेकरं आहेत. आणि ती लेकरं साधी सुधी नाहीत, विद्वान आहेत. आणि त्यांच्या पोटी महावैष्णव ज्ञानोबरायांचा जन्म आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबरायांच्या दर्शनाला मात्र एकदा जा सेना. आणि मी जरी गेलो ना तरी आपल्या घरामध्ये संतांची सेवा करायला विसरू नको सेना. शिकवण दिली आणि देवीदास महाराजांनी प्राण सोडला. आमचे सेना महाराज पोरके झाले दादा. अरे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बापाच्या जाण्याचं काय दुःख असतं ते त्याला विचारा. ज्याचा बाप सोडून गेलाय. सेना महाराजांचे डोळे पाणावले पण सेना महाराज रडत खडत बसले नाही. अरे माझ्या भगवंताची शिकवण आहे, माझ्या बापाची शिकवण आहे. पिढ्यान पिढ्या ईश्वराची सेवा, संतांची सेवा निरंतर तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गदेवा. सेना महाराजांनी लक्षात ठेवलं वाड वडिलापासूनची सेवा आहे. सेना महाराज सेवा करू लागले आणि एक दिवशी त्या बांधवगडावरती संतांची वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि संतांची पायी वारी, संतांची पालखी त्या ठिकाणी आली. आणि संत सेना महाराजांनी त्या संतांची सेवा करायला सुरुवात केली. संत सेना महाराज वारकरी जर घरी आले, संत मंडळी जर घरी आली ना, नीट ऐका बरं का प्रसंग. ज्या प्रसंगाच्या निमित्तानं आज ही कीर्तन सेवा आहे, ज्या हेतून आजचा हा उत्सव आहे, ज्या संतांच्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा आहे, त्या संतांचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. संत सेना महाराजांचा नियम असायचा, घरी जर संत मंडळी आले, वारकरी मंडळी आली तर त्यांच्याकडून एकही रुपया न घेता त्यांची सेवा करायची, त्यांची हजामत करायची, त्यांच्या चरणाची सेवा करायची. सकाळी 7 वाजल्यापासून पहाटच सेना महाराज पूजेला उठायचे. सेना महाराजांची पूजा चालायची. पूजा हरे कृष्ण
सेना महाराज पूजेला बसले ना वडगावकर, त्या पूजेला मोठमोठं साहित्य, सेंटेड अगरबत्ती, देवावर मारायला अत्तर, तुपातली वात असलं अजिबात काही नव्हतं. काय होतं महाराज माझ्या सेना महाराजांच्या पूजेला? अहो, देवावरती आंघोळ घालायला एक पाण्याचा लोटा, तो पण फुटका, आणि आंघोळ घालून झाल्यानंतर देवाचं अंग पुसायला फाटलेली चिंदी. काय नव्हतं पूजेला महाराज. पण तरी सुद्धा शेजारची सगळी ब्राह्मण लोक आहेत ना, सेना महाराज पूजेला बसले आणि वेदाच्या रुचा जर म्हणायला लागले ना, तर सगळी शेजारची ब्राह्मण लोक झोपडीच्या शेजारी हळूच ऐकायला येऊन बसायचे. काय ऐकायला? वेदाच्या रुचा. चांगल्या चांगल्याला जमणार नाही असल्या वेदाच्या रुचा सेना महाराज म्हणत होतं. आणि तेवढ्यामध्ये साधू संत आले, साधू संतांची सेवा करायला बसले. 8 वाजल्या, 8:30 वाजल्या. बिदरचा बादशाह रागीट होता स्वभावानं, आणि त्या राजाला जन्मताच अंगाला कोड होता. कोड काय होता? कोड होता. रागीट असताना राजा, आणि काय राजाला लहर आली, त्याचं अंग दुखायला लागलं, आणि राजाला महाराज वाटलं की दाढी करून घ्यावी, म्हणून राजानं आपले सैन्य पाठवलं, जावा त्या सेनाला घेऊन या. आता इकडं तर सेवा चालली सेना महाराजांची. कुणाची? महिला मंडळ. कुणाची आहात ना सगळे? हा, सेना महाराजांची सेवा चालली, संतांची. बाहेर बिदरच्या बादशाचे सैनिक आलेत. सुंदराबाई, जावा सेनाला बोलवून आणा. राजाचा आदेश आहे, बोलवलंय राजवाड्यावर. शेवटी महाराज ती पतिव्रता, एकीकडे धर्म संकट आहे आणि एकीकडे बिदरचा बादशाह आहे. पतीला सेवेपासून वंचित करावं तर सेवा मोडलीचं पाप लागेल मला, आणि इकडं नाही सांगावं तर बिदरचा बादशाह साधा सुद्धा बादशाह नाही, पण ती शेवटी पतिव्रता होती. ती म्हणली, त्यांनी विचारलं सेना कुठं आहे? संत आलेत. मग सेवा चालली आहे. मग राजानं बोलवलंय, देते पाठवून, पण संतांची सेवा झाल्यानंतर. कुणाला म्हणले? कुणाला? बिदरच्या बादशाच्या सैनिकांना. आणि तो बिदरचा बादशाह तर काय साधा सुद्धा होता का? बिदरच्या बादशाचे महाराज वर्णन जर केलं ना, तर त्याचे 22 सरदार. किती? 22 सरदार, आणि एका सरदाराकडे 844 घोडे. किती? महिला मंडळ. आणि त्या प्रत्येक घोड्याच्या तोंडामध्ये लगाम असायचा. लगाम. तो लगाम सोन्याचा असायचा. कशाचा? 1 तोळा सोन्याचा. किती तोळा? आता महाराज आपल्याकडे बघाय सोनं नाही, त्यांच्या घोड्याच्या तोंडात सोनं होतं. किती तोळा? 1 तोळा सोन्याचा लगाम. आणि पायामध्ये काय असतं घोड्याच्या? रकीब. बरोबर ना? त्या रकीब आहे ना, रकीब, तो रकीब 2 किलो चांदीचा होता. ऐ वडगावकर, असे किती सरदार सांगता का? जाऊ घरी. किती सरदार आहेत? 22 सरदार. एका सरदाराकडे 844 घोडे. लगाम आहे 1 तोळ्याचा. लगाम 5 तोळ्याचा आहे, आणि पायामध्ये रकीब 2 किलोचा आहे. आता एवढ्या सगळ्याची किती बेरीज होती ती तुम्हीच घरी जाऊन करा आणि मला सांगा. मग एवढा श्रीमंत बादशाह, एवढा श्रीमंत राजा, आणि त्याला माघारी पाठवलं सैनिकाला. सैनिक घरी राजवाड्यात गेले आणि राजाला सांगतायत, राजा आला का सेना? राजा म्हणला नाही आला. का नाही आला? संत आलेत. त्याची बायको म्हणली, आता ती पण सेना महाराजांची बायको होती बरं का, हे आपल्या जर असत्या ना, हितल्या नाही बरं का, दुसरी कुठच्या. आपल्या महाराज म्हणले असतंय पूजा बिजा जाऊ दे, बाहेर कार्यकारी मंडळी आले, बंडल आहे बंडल, उठा. पण ती महाराज पतिव्रता होती. अहो आपल्या महाराज एका जावयानं सासऱ्याला फोन केला,
सासऱ्याला, सासरे बुवा काय तुम्ही आमची सगळी आयुष्याची चांगली सुख घालवून टाकली. तुम्ही जी फळ दिलं ते सगळं कडू निघालं. तुम्ही जी फळ दिलं ते कडू निघालं, कडू. सासरी बुवा पण कसं करतय, जावई बापू घ्या आता सांभाळून, तुम्हाला तर फक्त झाडाचं फळ मिळालंय, त्या झाडाचं अख्खं झाडच आमच्या घरी आहे. ते कडू झाडच आमच्या घरी, आम्ही काय बोंबलू. म्हणजे अवघड आहे महाराज. तशी ही पत्नी पतिव्रता होती, नवऱ्याला धर्म पाळू दिला. पण इकडं राजाला महाराज बडवून चढवून सांगितलं सैनिकानं, राजा संतांची सेवा घडते त्याच्यापासून, आणि संतांची सेवा केली हीच त्याच्याकडून चुकी झाली का. भगवंताला राहवलं नाही आणि भगवंत विठेवरून खाली उडी मारली आणि सेना महाराजांच्या घरी आला. आणि सेना महाराजांच्या खुंटीला काय अडकवलेली, दुपटी होती, दुपटी. आणि ती दुपटी काकेला अडकवली गुडघ्यापर्यंत. महाराज भगवंतानं माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं धोतर घातलंय, हातामध्ये काठी घेतली, अंगावरती चिंदी अडकवली आणि माझा जगाचा मायबाप निघालाय. कुठं, त्या राजाच्या सेवे करता निघाला माझा मायबाप. राजा माफ करा राजा, अहो मला यायला उशीर झाला राजा, उशीर झाला म्हणून मला अशी सजा देऊ नका राजा. कोण म्हणतंय, माझा जगाचा मायबाप म्हणतोय, ढसा ढसा रडतोय त्या सेनासाठी. मालक माफ करा, ही चुकी परत होणार नाही मालक. राजानं माफ केलं. राजा म्हटला, सेना चल हजामत कर. जगाच्या बापानं हातामध्ये, महाराज त्यावेळी काय मारायला तसली पिचकारी नव्हती, तसला महाराज साधनं नव्हती. काय घेतली हातामध्ये, वाटी घेतली माझ्या जगाच्या माई बापानं. आणि माझ्या जगाच्या माई बापानं सेना महाराजांसाठी हजामत करावी. अरे एवढी सेवा करा की साक्षात भगवंतानं आपल्यासाठी धावून यावं. दाढी करायला लागला माझा मायबाप. पण महाराज विशेष असं बघा, त्या वाटीतल्या पाण्याकडे पाहिलं ना त्या राजानं, की त्या वाटीतल्या पाण्यामध्ये भगवंताचं चतुर्भुज रूप त्याला दिसायचं. राजा डचकला. राजानं मागं पाहिलं, सेना आहे. वाटीत पाहिलं, देव आहे. राजा घाबरला, कारण तैसे नवल झाले परी, वाटी माझे दिसे हरी. नवल झालं, वाटीत काय दिसतोय, भगवान परमात्मा दिसतोय. हजामत करून झाली आणि दोपटीतून काय काढला बाहेर, वडगावकर. पहिला घराघरामध्ये आरसा, सगळे सावध आहेत बरं का, लगेच खाल्लं आरसा. पहिलं घरोघरी आरसा नव्हता, दोपटीतून आरसा बाहेर काढला आणि दाखवलं, बघा कुठं कमी जास्त राहिलंय का. सेवा चांगली झाली, आरसा पाहिला तर आरशामध्ये सुद्धा मायबाप कोण दिसायचा, देव दिसायचा. मुख पाहता दर्पणी तेथे दिसे चक्रपाणी. मुख पाहता सुद्धा त्या आरशामध्ये कोण दिसायचं, मुख पाहता दर्पणी तेथे दिसे चक्रपाणी. तो राजाला काय समजना. आणि राजाला भगवंत सांगतायत, राजा अजून झोपा, अजून आपल्याकडं 5-10 मिनिटं आहेत. कोण म्हणतंय. आणि देवानं काय केलं, मालिश करायला घेतली, राजाची मालिश. अंग थकलेला राजा, अंग दुखत होतं. आणि एकच हात मानेपासून कमरेपर्यंत लावला तर त्या राजाची कांती सगळी तेजमय झाली. त्या राजाचं शरीर सगळं चकचक चकचक करायला लागलं. आणि जन्माला आल्यापासूनचा तो राजाचा कोड होता ना दादा, तो कोड काय झाला, नष्ट झाला. आणि त्या राजाची कांती चमकायला लागली. अहो माझा साक्षात देवच कोण आहे, तो वैद्य नाही, वैद्याचा वैद्य आहे. अहो तो दिसायला सुंदर नाही तर कोण आहे, राजस कुमार शशे
कुमार मदनाचा पुतळा. आपला टाइम संपत आलाय. मी फक्त तुमचं पुढं 10-15 मिनिटं घेणार आहे. कुणाची गडबड नाही ना? मग चालू द्या रातभर. जास्त वेळ घेणार नाही. 10-15 मिनिटं पुढं जाईल, कारण आपल्याला अभंगाच्या पूर्णतेला जायचंय. देवानी हात लावला आणि कांती चमकू लागली. राजाला आनंद झाला. राजा म्हटला, सेना अरे काय तुझा हात गोड आहे रे. माझं अनेक वैद्य केले, अनेक दवाखाने केले, पण माझा कोड कुणालाच गेला नाही. सेना तुझा एक हात लागला रे आणि माझा कोड नष्ट झाला. बघ कांती माझी कशी चमकते. आणि त्या राजाला एवढा आनंद झाला, त्या राजानं 2 मुठी भरल्या, ओंजळ भरली आणि सेनाच्या दोपटीमध्ये टाकली. म्हणजे कुणाच्या? देवाच्या. देव म्हणतात, महाराज मला नको काही, मला काही गरज नाही. अहो हात लागावा आणि तुमचा कोड जावा, हे फक्त एक झालं, याच्यात माझं काही. पण राजा म्हणला, नाही तुला घ्यावं लागल. देवानं दोपटी घेतली. तिकडं सेना महाराजांची सेवा संपली आणि सेना महाराजांची दोपटी देवानं होती त्या खुंटीला, कारण ती VIP होती बर का. फक्त राजा, नाही तर बाकी सगळे महाराज गंजलेले फडके खराब कपडे दुसऱ्यांसाठी, पण VIP दोपटी कुणासाठी? वडगावकर. फक्त राजा. ते दुसरं कुणी वापरायचं? ते दुसरी दोपटी फक्त राजासाठी होती. मग पटकन सुंदराबाईंना सांगितलं सेना महाराजांना, हो राजाचे सैनिक आलेले, तुम्हाला बोलवलेलं. कधी बोलवलेलं? 8:30 वाजता. आता वाजले किती? 10:30. आता राजा काय जिवंत ठेवत. दोपटी घेतली आणि निघाले राजाकडं. आणि राजाकडं गेल्यानंतर सेना महाराजांनी लोटांगणच घातलं. राजा बादशाह मला माफ करा. अरे सेना येडा बेडा झाला काय? असं का करतो वेडेवाणी? राजा तुम्ही असं का बोलताय? मला माहित आहे मला यायला उशीर झाला. अरे सेना आत्ताच तर येऊन गेला ना. अरे काय तुझ्या हात लावल्यानं माझी कांती एवढी सुंदर झाली, माझा कोड निघून गेला सेना. सेना महाराज म्हणले, मी कुठं होतो? अरे तूच तर होता ना. दोपटीमध्ये बघ 2 ओंजळ भरून मोहरा दिलेत. दोपटीमध्ये पाहिलं तर दोपटीत काय होतं? वडगावकर तशा सोन्याच्या मोहरा होत्या. सेना महाराज तिथंच खाली बसले आणि ढसा ढसा रडायला लागले. आणि राजाला सांगतायत, राजा अहो मी नव्हतो, माझा मायबाप होता. राजा म्हणला, म्हणूनच मला काहीतरी वेगळं जाणवत होतं. अरे वाटीत पाहिलं चतुर्भुज रूप दिसायचं, आरशात पाहिलं त्या भगवंताचं दर्शन व्हायचं. मला काहीतरी वेगळं जाणवलं सेना, मला वेगळं जाणवलं. सेना महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि सेना महाराज म्हणतात, देवा माझा बाप मला सांगायचा की संतांची सेवा केली ना तर साक्षात भक्ताच्या गरजेपोटी, भक्ताच्या अडचणीला साक्षात देव धावून येतो आणि भक्ताचं दुःख निवारण करतो आणि भक्ताची साक्षात सेवा करतो. पण त्याचं उदाहरण साक्षात मी पाहिलं. अरे माझ्यासाठी त्या राज्याची हजामत माझ्या मायबापानं केली. राजा मला विनंती करतो, आतापासून मी माझी सेवा निवृत्ती करतो. अरे माझ्यामुळं माझ्या माय बापाला हजामत करायला लागते. नको हे पाप मला. माझ्यासाठी माझा माय बाप माझं दुःख निवारण करण्याकरता माझ्या रूपात येतोय आणि हजामत करून जातोय. मला क्षमा करा राजा. आणि मला आता फक्त एकाच ठिकाणी जायचंय, माझ्या पांडुरंगाच्या भेटीला जायचंय. सेना महाराज विठ्ठलाच्या पंढरपूरच्या ठिकाणी आले. भगवंताचं दर्शन घेतलं. विटेवरती जाऊन डसा डसा रडले. आणि नामदेव महाराजांचं गाभाऱ्यात कीर्तन चालू होतं. खांबाला पाठ लावून माझ्या कीर्तन ऐकलं सेना महाराजांनी. आणि कीर्तन झाल्यानंतर नामदेव महाराजांचं दर्शन घ्यायला गेले. हात धरला वरच्यावर नामदेव महाराजांनी आणि ओळखलं, हा साधा सुधा महात्मा कुठं निघालाय. अरे माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं, पण माझ्या पांडुरंगाच्या पेक्षाही महत्वाचं दर्शन माझ्या माऊलीचं आहे, ज्ञानोबारायांचं आहे. त्यांचं दर्शन मला घ्यायचंय. पण नामदेवराय सांगतायत, महाराज तुम्हाला यायला थोडासा उशीर झाला.
अहो याच हातानं मी माझ्या ज्ञानोबरायांना संजीवन समाधी दिली. कार्तिक वद्य एकादशीला माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि माझा ज्ञानोबराय मुक्त झाला. असं बोलल्यानंतर सेना महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि सेना महाराजांचे बोल आहेत दादा, एक वेळ माझ्या पांडुरंगाचं दर्शन मला झालं नसतं तरी चाललं असतं, पण माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. नामदेवरायांच्या मनात प्रश्न पडला, अरे ज्ञानोबराय एवढे मोठे काय ज्ञानोबराय आहेत की माऊली सेना महाराज म्हणतायत तुकाराम महाराजांचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण ज्ञानोबरायांचं घडावं. याच्या पाठीमागं कारण काय तर सेना महाराज डायरेक्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, परमार्थ रूपी मार्ग दाखवला, नामस्मरणाचं दान दिलं आणि आमच्यावरती उपकार केला. हाच ज्ञानोबरायांचा आमच्यावरती उपकार आहे की जेणेकरून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत सेना महाराजांसारखे संत जन्माला यावेत. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये धावतं उदाहरण मी तुम्हाला सांगेल 5 मिनिटाचं की प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आलेच पण शूरवीरही जन्माला आले. 5 मिनिटाचं उदाहरण सांगेल. या नाभिक समाजामध्ये ज्याप्रमाणे ही संतांची भूमी आहे त्याचप्रमाणे शूरवीरांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. या भूमीमध्ये जन्माला आले जीवा महाले, याच भूमीमध्ये जन्माला आले शिवा काशीत. जीवा महाल्यांचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्रतापगडाच्या पायथ्याला खान आला आणि खानानं आदेश दिला, छत्रपती शिवरायांच्या भेटीची तयारी झाली. त्यावेळी छत्रपती शिवराय म्हणतायत आम्हाला खानाच्या भेटीला जायचंय पण आमच्या सोबत भेटीला जाताना निवडला तो जीवा, निवडला ते संभाजी कावजी. का निवडले याच्या मागचं कारण असं आहे, दाणपट्टा चालवायचा आहे, पुढे सय्यद बंडाशी लढायचंय. सय्यद बंडाला झुंजार देऊ शकतो तो फक्त माझा जीवा. याच्या करता छत्रपती शिवाजी राजांनी निवड केली ती जीवा महाल्यांची. अरे अफजल खान बलाढ्य आहे, भला मोठा अफजल खान आहे, तसा संभाजी कावजी सुद्धा बलाढ्य आहे. निवड केली संभाजी कावजांची आणि निघाले. चाललेले असताना छत्रपती शिवराय शिवाजी महाल्यांना विचारताय, जीवा कातर आणली आहे का? शिवाजी महाराज कातर आणली आहे का विचारताय. जीवा महाल्यांना प्रश्न पडला, राजा अफजल खानाला भेटायला निघालोय राजा, अफजल खानाचं मुंडकं उडवायचंय राजा, अफजल खानाच्या भेटीला चाललोय, तलवार हवी, कात्री कशाला? जीवा कात्री आणली का? जीवा महाले नावी समाजाचे, नाभिक समाजाचे. जीवा महाले म्हणले राजा आणली कातर. जीवा माझी दाढी इतकी बारकी कर की जेणेकरून त्या अफजल खानाच्या हातात येणार नाही. याला म्हणायचं मायक्रो प्लॅनिंग, याला म्हणायचं सूक्ष्म नियोजन की जेणेकरून छत्रपती शिवरायांचा विचार होता की खानाच्या जर मनात आलं आणि त्यांनी घात करायचा ठरवलं तर अचानक तो माझी दाढी ओढू शकतो आणि केस ओढल्याची वेदना किती भयंकर असते, त्यांनी मृत्यू पण होऊ शकतो. पुढचा विचार करणारे माझे राजे जीवा महालांना दाढी एवढी बारीक करायला सांगितली की ती हाताला येऊ शकणार नाही. निघाले, गडाच्या पायथ्याशी आले. छत्रपती शिवराय सांगताय, जीवा तू आमच्या बरोबर शामिनात यायचं. शामिनात आल्यानंतर आमचं काय बोलणं चाललंय, खान माझ्याशी काय बोलतोय, इकडं तिकडं कुठं पाहायचं नाही, तू फक्त पाहायचं सय्यद बंडाकडं. संभाजी कावजांना सांगताय तुम्ही आमच्या सोबत यायचं पण शहामिन्यात यायचं नाही, तुम्ही शहामिन्याच्या बाहेर थांबायचं आणि बाहेर चुकून जर खान जिवंत बाहेर आला तर बाहेर आलेल्या खानाचं मुंडकं उडवायचं. अशी प्लॅनिंग झाली. छत्रपती शिवराय येताना दिसले तेवढ्यात खानाचे सैन्य म्हटले, खान साहेब ओ देखो शिवाजी आ गया, ओ देखो मराठा आ गया. असं म्हटल्यानंतर खानानं पाहिलं 5-5.5 फुटाचा उंचीचा माणूस, देखणं रूप आणि देखण्या स्वरूपाची मूर्ती पाहिली. छत्रपती शिवराय आज ते कदम येत होते. छत्रपती शिवराय चालत चालत
चालत शामिनीकडे निघाले. खान हसत हसत म्हणतोय कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानाची नीती चांगली नव्हती. छत्रपती शिवाजी राजांनी ओळखलं आणि छत्रपती शिवरायांनी ओळखल्याबरोबर छत्रपती शिवरायांना मिठी मारतोय खान. मिठी मारली, धोका जाणवला. छत्रपती शिवाजी रायांना घट्ट आवरलं. घट्ट आवरून दाबलं छत्रपती शिवाजी महाराजांना. लक्षात आलं धोका होतोय, खतरा जाणवतोय, घात जाणवतोय. कट्यार काढण्यात आलं. अफजल खानानं कट्यार काढलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट सरकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, श्वास गुदमरला. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखे काढले आणि वाघ नख्याचा वारा केला आणि कोतळा बाहेर काढला त्या अफजल खानाचा. छत्रपती शिवराय अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला, घात घात झाला, धोका झाला. तेवढ्यामध्ये सय्यद बंडा धावला आणि सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती दांडपट्टा मारणार तेवढा जीवा धावला आणि वरच्यावर सय्यद बंडाचा हात उडवला आणि तेव्हा इतिहास पुटपटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. इतिहासाच्या स्वर्ण अक्षरामध्ये ज्यांचं नाव लिहिण्यात गेलं, अरे होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी. एवढी नियोजन केलं, खानाला मारलं आणि छत्रपती शिवराय सगळ्या आपल्या अंगरक्षकांसोबत 10 जण सोबत गेलेली आणि पाहत होता काय 9 जण सोबत आहेत. एक कुठे आहे, एक कुठे आहे. त्यावेळी पाहिलं तर मागून संभाजी कावजी अफजल खानाचं मुंडकं तोडून हातात घेऊन आलेले. अरे आई साहेबांना दाखवायला पुरावा नको का त्या अफजल खानाचं मुंडकं तोडून आणलंय. छत्रपती शिवराय सांगतात हे आपल्या नियोजनात नव्हतं. संभाजी हा असं तुम्ही का केलं? तुम्ही जर चुकून मागं राहिला असता आणि मुंडकं कापत असताना कोणी जर तुमच्यावर घात केला असता तर तुमच्या आईला मग काय उत्तर दिलं असतं? छत्रपती शिवराय सांगतात स्वराज्य घडवायचंय पण माझ्या माणसांचा जीव वाया घालवून नाही, माणसांचा प्राण राखून कमवायचं. जनतेचा विचार करणारा राजा छत्रपती शिवराय. अरे हा संदेश सांगा आमच्या पोरांना. त्या काळी जातीवाद होता असं सांगू नका. सांगायचे तर पोरांना सांगा, अरे न्हाव्याचं पोरग छत्रपती शिवरायांसाठी प्राण द्यायला तयार होतं. अरे सांगा संभाजी महाराज संभाजी काऊजी छत्रपती शिवरायांसाठी प्राण त्याग तयार करायला होते. अरे शिकवा पोरांना चांगली शिकवण. अरे जीवा काशीत सुद्धा याच नावी समाज जन्माला आला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळागड, त्या पन्हाळागडाला वेढा मारला आणि त्या पन्हाळागडाला वेढा मारल्याबरोबर 3-4 महिन्याचा तो वेढा होता. 3-4 महिन्याचा. आणि वेढा मारल्याबरोबर खाली 42,000 सैन्य होतं आणि 42,000 सैन्य घेऊन छत्रपती शिवरायांना एक तर जिवंत तरी पकडील नाहीतर मृत्यू तरी असा विडा उचलला. कुणी? सिद्धी जोहर. बरोबर आहे, सिद्धी जोहरनं. आणि छत्रपती शिवराय वरती अडकले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 1200 मावळे आहेत. किती? आणि यांच्याकडे किती आहेत? 42,000. काही सूचना करायचं काय? 3-4 महिने झाले, पावसाचे दिवस आले, पण छत्रपती शिवरायांना युक्ती आठवली. त्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक मावळा राहत होता. त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखं दिसणं, त्यांच्यासारखं वागणं. काय काय जण चुकून महाराज मावळे छत्रपती शिवराय आलेत म्हणून जीवा काशीदलाच मुद्रा करायची. छत्रपती शिवाजी राजांनी विचार केला इथून निघायचंय तर योजना बनवली की माझ्यासारखा दिसणारा एकाला पालखीत बसवायचं. एक पालखी तिकडे लावायची सिद्धी जोहरकडं आणि एक पालखी कुठं पोचवायची? विशालगडावरती. योजना आखली गेली. पण छत्रपती शिवाजी राजांनी विचार केला अरे शिवा काशीदचं लग्न आता 2 वर्षापूर्वी झालंय. नवीन तरुण घरी पत्नी आहे. त्याचा जर प्राण गेला तर मी त्याच्या आईला काय तोंड द्यायचं, त्याच्या पत्नीला काय तोंड द्यायचं हा विचार केला. पण ही बातमी 2-3 तासानंतर शिवा काशीद पर्यंत पोहोचली आणि शिवा काशीद महाराजांच्या महालामध्ये आले आणि महाराजांना म्हणतात राज मुजरा घ्या राज. त्यावेळेस मुजऱ्याचा अर्थ असा होता की काहीतरी राजाकडून मागून घेणं. अरे काय पाहिजे तुला? काय बोलायचंय शिवा काशीद बोल. राज
अहो तुमचा मुकुट मला माझ्या डोक्यावर घालाय मिळणार हे माझं भाग्याची गोष्ट आहे. अरे तुमचं वस्त्र मला परिधान करायला भेटणार ही माझी भाग्याची गोष्ट आहे. अरे जी तलवार त्या तलवारीची हाताला लागावी हे सगळ्यांचं स्वप्न आहे. ती तलवार मला वागवायला भेटणार हे माझं भाग्य आहे. त्यावेळी छत्रपती शिवराय म्हणतात, अरे शिवा ह्या मुकुट परत मिळेल रे, हे वस्त्र परत मिळेल, ही तलवार तुला मी देऊ शकतो रे, पण जीवा या योजनेमध्ये तुझा प्राण जाऊ शकतो रे. आणि एकदा प्राण गेला तर मला माझा शिवा कसा मिळेल. त्यावेळी त्या शिवा काशीचं वाक्य ऐका दादा. ते वाक्य एवढं सुंदर होतं की काय होती त्या काळची लोक. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीत म्हणतात, राजा मी असं जर मेलो ना तर माणसं फक्त मला शिवा काशीत न्हावी म्हणून ओळखतील, पण राजा तुमच्या योजनेसाठी जर माझा प्राण गेला ना तर छत्रपती शिवरायांचा मावळा शिवाजी होऊन गेला असं माझं नाव अजरामर राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. 2 पालख्या मागवल्या. छत्रपती शिवराय एका पालखीमध्ये शिवाजी काशीत, आणि एक पालखी निघाली विशालगडाकडं आणि एक पालखी निघाली सिद्धी जोहरकडं. पालखी जात असताना सगळं काही शिवाजी महाराजांनी शिकवलं शिवाजी काशीतला, पण चुकलं काय. शिवाजी महाराजांसारखं चालणं, शिवाजी महाराजांसारखं बोलणं, शिवाजी महाराजांसारखं राहणीमान, शिवाजी महाराजांसारखं वस्त्र, पण एक गोष्ट शिकवताना राहिले. छत्रपती शिवाजी महाराज उजव्या साईडनं उतरायचे पालखीतून आणि शिवा काशीत उतरले डाव्या साईडनं. त्यांनी ओळखलं घात झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राग डोक्यात होता. शिवा काशीतला घेतलं आणि महाराज पकडलं आणि एक साथ 3 तलवारी त्यांना छाटत होत्या. असं मरण कधीच कुणाला आलं नाही बरं का. बोटापासून तुकडं तुकडं तुकडं, हात छाटला, पोट छाटलं, पाय छाटला, मान छाटली, कपाळ फोडलं, डोळे काढले महाराज, डोळे काढून फोडले, तुकडं तुकडं केलं, मांस फक्त राहिलं. आणि ते मांस विचार करा त्या आईवरती काय दिवस आले असतील, त्या पत्नीवरती काय दिवस असतील. अरे हे दृश्य ज्या माझ्या राजानं बघितलं त्या राजाला काय वाटलं असेल दादा. विचार करा, आमच्या लेकराला पायाला ठेस लागली ना तरी आमची रडणारी, धाय मोकलून रडणारी आई असते. त्या लेकराचं महाराज बघायला शरीर सुद्धा शिल्लक राहिलं नाही, नुसतं मांस. आणि त्या मांस पाठवलं माझ्या राजाकडं. राजा विशालगडावर सुखरूप पोचला. राजा पाहत होतं काय, मांस राहिले नुसतं. राजा ढसा ढसा रडला. अरे कधीच कुणासाठी न रडणारा माझा पहाडासारखा राजा शिवाजी काशीसाठी रडला दादा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की ही बातमी लगेच कळायला नको, प्रजा दुःखात जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः धन दिलं, स्वतः तिथं माती केली, नवे स्वतः गंगा पूजन केलं, श्राद्ध घातलं, 13वा घातला, पिंडदान केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 20 दिवसानंतर ही बातमी त्या शिवाजी काशीद यांच्या आईला सांगायचं ठरवलं. मला वाटतंय कोल्हापूरच्या तिथंच मेणपूर म्हणून गाव आहे, शिवाजी काशीद त्या गावचे. आणि छत्रपती शिवाजी राजांनी निरोप पाठवला, जावा तयारी करा, राजे येत आहेत असं सांगितल्याबरोबर छत्रपती शिवराय निघाले शिवाजी काशीद यांच्या आईच्या भेटीला. आईला एवढा आनंद झाला. आई सुनाला सांगते, अगं ठेवणीतली साडी बाहेर काढली, सुनाला दिली नेस साडी. अगं तुझा आज नवरा यायचा आहे आणि तुझा नवरा राजाला घेऊन यायचा. त्यांना काय माहिती नाही. अगं नवरा 2 वर्षानं घरी येतोय, तो घरी जात नव्हता. नेस साडी, सौभाग्याचं लेणं लाव, मेकअप कर, डोक्यावर पदर घे आणि आरतीचं ताट कर, तुझ्या राजासोबत तुझा नवरा यायचा आहे. राज बाहेर आलं. राजा बाहेर आल्याबरोबर त्या गावातल्या सगळ्या गल्ल्या पार करून न्हाव्याच्या गल्लीत राजा आलं. दाराच्या बाहेर राजा उभा आहेत. सासू सांगते सुनाला, जा राजा आलाय. सुनाला ताट ओवळायचं हातामध्ये घेतलाय, गंध लावणार. तेवढ्यात मागून सासूचा आवाज आला, सुनबाई थांब, ओवाळू नको राजाला, राजाला ओवू नको, ताट दुसरीकडे दे. दुसरीच्या हातात ताट दिलं
आणि दुसरीला राजाला ओवळायला सांगितलं. राजाला तिलक केला आणि राजा घरात आलं. राज घरात येऊन बसलं. गुळ आणून दिला, पाणी आणून दिलं आणि तेवढ्यामध्ये राज म्हणतायत सासू शिवाजी महाराजांच्या, शिवाजी काशीच्या आईला, आई सुनाला का ओवाळून दिलं नाही? ओवाळत होती ना ती, तिला करत होती ना ती, तिचा असा अपमान का केला? राज ती शिवाची बायको आहे, असं नका शिवाची बायको ओवळू द्यायचं ना. राज ती शिवाची बायको आहे, ओवळू द्यायचं ना. मग झालं काय, बिघडलं काय? राज ती शिवाची बायको आहे आणि एका विधवेनं श्रीमंत राजाला ओवाळू नये म्हणून मला तिला ओवाळू दिलं नाही. राजाच्या हातातून तांब्याचं पाणी खाली पडलं. राजा टस दिशेने उठून उभा राहिला, तोंडाला हात लावला. अगं ही बातमी गडावरती अजून कुणाला कळू दिली नाही, गावातल्या मातीला कळली नाही, तुला कशी काय कळली? आई तुला कशी कळली बातमी? आई सांगते, राज ज्या अर्थी माझा शिवा तुमच्या सेवेसाठी तिथं तत्परतोय, अरे ज्या अर्थी माझ्या शिवाचं स्वप्न होतं एक दिवशी माझं राज माझ्या घरी येतील, अरे ज्या अर्थी राज घरी येत आहेत तर माझा शिवा नाचत आला असता, माझा शिवा तुमच्या माग उभा राहिला असता. ज्या अर्थी माझा शिवा तुमच्या माग दिसत नाही ना राज, त्या अर्थी माझा शिवा तुमच्याच कामी आलाय. ही माता आहे, ही आई आहे. छत्रपती शिवरायांनी सोन्याची ताट, सोन्याची चांदी, सोन्याच्या चांदीची ताट घरामध्ये आणली, मांडली. आई म्हणते शिवरायांना, राज उचला हे, नको घेऊन जा राज. मग आई तुम्हाला पाहिजे तरी काय? त्या आईचं वाक्य नीट ऐका बरं का. राज दरवर्षी बैल पोळ्याच्या सणाला, बैल पोळ्याचा सण असेल ना तर माझा शिवा सणाला घरी यायचा, माझ्या हातची पोळी खायचा आणि माझ्या हातनं खाऊन माझ्या बैलांना, माझ्या गुरांना तो चारायचा. आता माझा शिवा उरला नाही राज, माझं एक विनंती आहे, बैल पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी या, माझ्या हातची पुरणपोळी खा आणि माझ्या गुरांना देखील खाऊ घाला. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी वचन दिलं, आई जोपर्यंत या हृदयात प्राण आहे ना तोपर्यंत हा शिवा तुझ्या घरी येईल आणि फक्त तुझ्या घरची पुरणपोळी खाईल आणि तुझ्या बैलांना आणि गुरांना सुद्धा खाऊ घालील. त्यावेळी त्या शिवाजी काशीची आई बोलते, राज ज्या अर्थी माझ्या हातची पुरणपोळी खायला तुम्ही येत असाल ना तर मी तर असं सांगते, राज जो मरण पावलाय तो मरण मृत्यूच्या दारात गेलाय तो छत्रपती शिवराय आहे आणि इथं माझ्यासाठी माझ्या हातची पुरणपोळी खायला येणारा माझा शिवा न्हावी आहे. याला म्हणायचं आई, याला म्हणायचं आपल्या देशाबद्दलचं प्रेम. अरे द्यायचंय ना तर प्रेम अंतःकरणापासून द्या. प्रेम दोन प्रकारचं असतं, आदर दोन प्रकारचा असतो, एक धाकातला आणि एक प्रेमातला. धाकातला आदर आयुष्यभर माणसाचा श्राप आणि शिव्या आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत, पण प्रेमयुक्त आदर असेल ना तर माणसांचं आयुष्यभर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आदर प्रेमयुक्त पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, संत एवढे उदार आहेत. संत किती उदार आहेत? अभंगाचं पहिलं चरण, फुलं वाटायला घ्या. उदार तुम्ही संत